हॅलो फ्रेंड्स, घर चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. आजची भाजी सिरीजचा हा 6वा भाग आहे. ज्यांची दोडका चणा डाळीची भाजी अगदीच मऊ पडत असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. दोडका चणा डाळीची भाजी करण्यासाठी दोडक्याच्या शिरा काढून अशा प्रकारे त्याचे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे. चण्याची डाळ स्वच्छ धुवून तासभर अशी पाण्यात भिजत घातली होती. अशा प्रकारे भिजवून घेतल्यामुळे ती व्यवस्थित भाजीमध्ये शिजली जाते. आता भाजी करण्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलात आपल्याला राई, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी करायची आहे. अर्धा चमचा राई घातली, अर्धा चमचा जिरं घातलं आहे. आता याच्यामध्ये कांदा आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. कांदा व्यवस्थित गुलाबीच्या रंगावर परतून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा थोडासा मऊसर करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण भिजवलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे. आधी आपण चणा डाळ थोडीशी शिजवून घेणार आहोत आणि नंतर दोडकं जे कापलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. जर दोडकी आणि चणा डाळ एकत्र टाकली तर कधी कधी दोडकी पटकन शिजतात आणि चणा डाळ शिजायला वेळ लागतो. आता याच्यामध्ये मी अर्धा पेला पाणी घातलं जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजली जाईल. झाकण ठेवून डाळ 5-7 मिनटं शिजवून घ्यायची आहे. इथे 70% डाळ मी शिजवून घेतली होती. आता जेव्हा आपण दोडका ॲड करणार आहोत तेव्हा दोडकं शिजताना ही चण्याची डाळसुद्धा त्याच्याबरोबर शिजली जाईल. दोडक्याच्या भाजीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आता भाजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे, कारण आपण चण्याची डाळ शिजण्यासाठी सुद्धा अर्धा पेला पाणी आधी घातलं होतं. आता सगळे मसाले घालून वाफेवर आपण भाजी शिजवून घेणार आहोत. पाव चमचा हळद घातली आहे. एक मोठा चमचाभर साठवणीचा आपला जो लाल मसाला असतो तो घातला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता सगळे मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण मसाला घालून भाजी केली आहे, त्याच्यामुळे कोणाला जर आवडत असेल तर आलं लसूण पेस्ट किंवा गोडा मसालासुद्धा या भाजीमध्ये ते घालू शकतात. कधीतरी मसाल्याच्या ऐवजी आपण हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून या भाजीत घालू शकतो. आता 5-6 मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली आहे. व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची. याच्यामध्ये वरून आता आपण किसलेलं ओलं खोबरं घालणार आहोत. चणा डाळ आणि दोडकी व्यवस्थित शिजली गेली आहे. किसलेलं ओलं खोबरं घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. इकडे मी चणा डाळ आधी शिजवून घेतली होती आणि मग त्याच्यामध्ये दोडकी घातली होती, पण आपण चणा डाळ कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतो आणि मग ती दोडकी शिजल्यानंतर भाजीमध्ये ॲड करू शकतो. कुकरमध्ये जर आपल्याला चणा डाळ शिजवायची असेल तर आपण थोडंसं पाणी आणि मीठ घालून 2 शिट्ट्या काढून ती शिजवून घेऊ शकतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि घर चर्चा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.